श्री भोलाजी भोयर यांच्या शेतामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपण BDP 502 505 याचा वापर करत होतो। सुरुवातीला 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळ टाकत आहेत। त्यानंतर अर्धा किलो बेसन, यानंतर अर्धा किलो बेसन इथं टाकत आहेत। यानंतर आता BDP 902 ही अर्धी बॉटल याच्यामध्ये आपण टाकायची आहे। चारही प्रकारच्या BDP 902 905 ह्या बाटला आपण टाकूया। टाका अर्धी अर्धी बॉटल। चारही प्रकारच्या बाटला अर्ध्या अर्ध्या 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळ आणि अर्धा किलो बेसनासोबत आपण टाकलेला आहे। यांना आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत BDP 902 905 हे देण्यात आलेलं आहे आणि 4 ते 5 दिवस हे असं ठेवायचं। दररोज सकाळला एकदा ढवळायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला त्या शेणखताच्या ढिगाऱ्यावर छिद्र पाडून आपल्याला 10 ते 15 लिटर एका छिद्रामध्ये टाकून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे।